सुस्वागतम रसिक हो सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतोय। मी अपर्णाताई आणि रसिकाताई यांना नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावं। तमसो मा ज्योतिर्गमयम असा संदेश आपल्याला छोटीशी पणती देत असते। प्राचीन काळापासून दिव्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण जोरदार टाळ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करूया। समयीच्या पाकळ्यांमध्ये मला असं वाटतंय एक आत्मविश्वासाची, एक ज्ञानाची, एक तेजाची, एक मार्गदर्शनाची अशी 5 पाकळ्या आहेत ज्या रसिकाताई आणि अपर्णाताई दोघीही वर्षभर विद्यार्थ्यांना करत असतात। वर्ष नवे पर्व नवे जीवनी सूर ताल हवे, प्रत्येक क्षण आनंदासवे हे सूर निरागस व्हावे। हे सूर निरागस व्हावे असा संदेश घेऊन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा महिना म्हणजे चैत्र महिना। निसर्गातले मुक्त रंग झेलत नवीन संकल्प आखले जातात। मनातल्या आकांक्षाच्या पूर्ततेसाठी मांगल्याची गुढी आपण आठवड्यापूर्वीच उभारली। शोभायात्रा काढून गुढी उभारून आपण सर्वांनी हिंदू नववर्षाचे स्वागत केले। मागचा रविवार आपण राम जन्मोत्सव साजरा केला आणि काल हनुमान जन्मोत्सव। आत्ताच्या पिढीच्या काळात आत्ता ह्या नवीन वर्षाची सुरुवात छान पॉझिटिव्ह वाइब्सनी झाली आहे। ही श्रुतीलयचे जे विद्यार्थी आहेत ते मला असं वाटतं आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहेत आणि त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळतंय। त्यांच्या गुरुला अर्थात जगद्गुरू गणपतीला नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। गण गण गणपति गजमुख मंडल विघ्न विनाशक विद्यासागर भज कीट मृदंग धूम कीट नग कीट मूषक वाहक पार्वती सुत हे प्रभु प्रणाम।